ही स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो श्रीपाद वल्लभ, श्री गुरुदेव दत्त, नृसिंह सरस्वती ही सगळी रूपं एकच आहेत ही आपल्याला माहीतच आहे. आता गुरुचरित्रातला कुरवपुराचं जे महात्म्य आहे, ज्याचं महात्म्य 10व्या अध्यायात सांगितलेलं आहे, त्याचं महात्म्य काय आहे? तर त्याचं महात्म्य हे आहे की या अध्यायामध्ये श्री गुरूंचा म्हणूयात किंवा श्रीपाद श्रीवल्लभांचा म्हणूयात अत्यंत प्रिय शिष्य नवस फेडण्यासाठी म्हणून कुरवपूर जात असताना वाटेत चोरांनी अडवून त्याची हत्या केली आणि त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ यांनी अवतार संपल्यानंतरसुद्धा आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी तिथे प्रकट होऊन त्याला पुन्हा जिवंत केले. अशी ही श्रीपाद श्रीवल्लभांची कथा आहे आणि त्यांचा निस्सीम भक्त वल्लभेश ह्या गुरुशिष्यांची ही कथा आहे. आता हे ठिकाण कोणतं आहे तर मंथनगड असं हे ठिकाण आहे, जे कुरवपूरपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. आता यांची नेमकी कथा काय आहे तर श्रीपाद श्रीवल्लभ यांचा निस्सीम भक्त वल्लभेश ह्या गुरुशिष्याची ही कथा आहे. सिद्धयोग्याचे जे बोलणं आहे ते ऐकून नामधारकाने विचारलं होतं की कुरवपुराचं महात्म्य काय आहे. आपण म्हणता की श्रीपाद श्रीवल्लभ कुठेही गेले नाहीत, ते कुरवपुरामध्येच सूक्ष्म रूपाने कायमचे राहिलेले आहेत. पण मग पुढे असंही सांगता की दत्तात्रयांनी अनेक दत्तात्रयांचे अवतार झाले. मग आता ते कसे काय असं नामधारकाने विचारलं असता सिद्ध म्हणाले की अरे श्री गुरूंचे महात्म्य विचारतोयस का, ते सांगण्याच्या पलीकडचं आहे रे बाबा. श्री गुरु दत्तात्रय हे विश्वव्यापक परमात्मा आहेत, जे कुरवपूर क्षेत्रामध्ये असले तरी जगदोद्धारासाठी अनंत अवतार ते घेतात. भार्गवराम म्हणजे परशुराम आजही गुप्त रूपाने आहेतच तिथे आणि त्यांच्याच पुढे श्रीरामादी अवतार झाले. भगवान श्रीकृष्ण विष्णू क्षीरसागरात आहेत, तरी त्यांनी भूतलावर अनेक अवतार घेतले हे तुला माहीतच आहे. आता हा सृष्टिक्रमच आहे की दत्तात्रय एका स्थानी कायम राहून कुठेही अवतार घेतात. श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपुरात गुप्तपणे राहत असले तरी त्यांना योगबळाने विविध काळी अवतार घेता येतात, हे लक्षात घे असं त्यांनी त्या नामधारकाला सांगितले. गुरु आपल्या भक्तांची परीक्षा बघतातच. जे भक्त खरे असतात ते कधीही उपेक्षा नाहीच करत. भक्ताने हाक मारली की त्याच्यासाठी ते धावून जातात. श्रीगुरू कसे भक्तवत्सल असतात आणि ते कसे प्रकट होतात भक्तासाठी, ह्यासाठी मी तुला एक कथा सांगतो असं म्हणून त्यांनी या वल्लभेशाची कथा सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले की पूर्वी कश्यप गोत्राचा वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण होता. तो अत्यंत सदाचार संपन्न सुशील असा होता. दरवर्षी नित्यनेमाने कुरवपुरात श्रीगुरूंच्या दर्शनासाठी तो येत असे. त्यांची श्रीगुरूंवर नितांत श्रद्धा भक्ती होती. एकदा त्याने व्यापारासाठी जात असताना नवस केला की व्यापारात जर चांगला फायदा झाला तर कुरवपुराला येऊन मी यात्रेत जैन आणि सहस्त्र ब्राह्मणांना इच्छाभोजन देईन. असा निश्चय करून ते गुरूंचे स्मरण करत व्यापारास गेले. त्याने ज्या ज्या ठिकाणी व्यापार केला त्या त्या ठिकाणी शतपटीने त्यांना फायदा झाला. अतिशय आनंद झाला त्यांना आणि व्यापारात मिळालेले धन घेऊन श्रीगुरूंचे नामस्मरण करत कुरवपुरास ते निघाले. काही चोरांना हे समजताच त्यांनी ठरवलं की ह्यांना आता लोटायचे. मग त्या चोरांनी सभ्य माणसाचे कपडे घालून आम्ही पण श्रीपाद जयंतींच्या दर्शनासाठी निघालो असे थाप मारून त्यांच्यासोबत ते जाऊ लागले. कुरवपुराजवळ येण्यापूर्वीच रात्रीच्या वेळी त्या चोरांनी वल्लभेश ब्राह्मणाची हत्या केली शिरच्छेद करून आणि त्याच क्षणी त्यांचे द्रव्यसुद्धा लुबाडले. परंतु भक्ताच्या कैवारी आणि कुरवपुराशी राहणारे श्रीगुरू श्रीपाद धिप्पाड देह धारण करून एका हातामध्ये त्रिशूल आणि दुसऱ्या हातात खड घेऊन चोरांच्या समोर प्रकट झाले. त्यांनी त्रिशूळाने त्या चोरांना ठार मारले, परंतु श्रीगुरू श्रीपादांना पाहताच एक चोर मात्र त्या क्षणी पळून गेला. त्यांच्यापुढे नंतर तो आला आणि हात जोडून म्हणाला, हे कृपावंत जगन्नाथा, मी निरपराध आहे. हे माझ्याबरोबर असलेले जे ब्राह्मणाला मारतील याची मला कल्पनासुद्धा नव्हती. मी केवळ यांच्याबरोबर प्रवास करत होतो एवढंच. आपण सर्वज्ञ आहात, माझे अंतःकरण आपल्याला समजते. त्यावेळेला श्रीपाद यतींनी त्याला जवळ बोलवले आणि त्याच्या हातात विभूती देऊन ते म्हणाले की ही विभूती या मृत झालेल्या ब्राह्मणावर टाक. मग त्या ब्राह्मणाचे मस्तक त्या धडावर चिटकवले आणि मंत्र म्हणून सर्व अंगाला विभूती लावली. त्या क्षणी तो ब्राह्मण परत जिवंत झाला आणि इकडे तिकडे पाहायला लागला.
तेवढ्यात सूर्योदय झाला. श्रीपाद यती एकाएकी अदृश्य झाले. तो एकटा सहप्रवासी मात्र तिथे होता. इतरांचे देह पडलेले होते ते पाहून वल्लभेशने त्या ब्राह्मणाला विचारले की ही माणसं यांना कोणी मारलं? त्यावर तो सहप्रवासी म्हणाला की हे सगळे चोर होते. त्यांनी तुला ठार मारून तुझ्याजवळचे धन लुबाडले. आणि त्याचवेळी एक धिप्पाड तेजस्वी सत्पुरुष आले. जटाधारी होते. सर्वांगाला भस्म लावले होते. हातात त्रिशूळ आणि खड्गसुद्धा होते. त्यांनी या चोरांचा वध केला. मी मात्र त्यांना शरण गेलो तेव्हा त्यांनी तुझ्या शरीरावर विभूती लावून मंत्र म्हणून तुला जिवंत केले. पण ते मात्र लगेच अदृश्य झाले. त्यांनीच तुझे रक्षण केले. हे भगवान शंकर असावेत असं मला वाटतं. वल्लभेश ब्राह्मणाने हे ऐकले. त्याच्याबरोबर जे धन होते ते चोरांच्या जवळ होते ते पाहून त्याची खात्रीच पटली. मग ते सगळे धन घेऊन कुरावपुरास तो गेला आणि श्रीगुरूंची मनोभावे पूजा केली आणि 1000 ब्राह्मणांना भोजन घातले. आपला नवस पूर्णही केला. अनेक भक्त कुरोपुरास येतात. श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणपादुकांची मनोभावे पूजाही करतात. श्री गुरु कुरोपुरात अव्यक्त रूपात राहून आपल्या भक्तजनांचे राशी रक्षण करत असतात. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, कुरोपुराचे आणि तेथे अदृश्य रूपात असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभांचे महात्म्य हे असेच आहे. यानंतर ते श्री नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेतील आणि विलक्षण चरित्र दाखवतील. पुढे श्री गंगाधर म्हणतात, आता याची पुढची कथा मात्र नंतर सांगण्यात येईल. ती मात्र तुम्ही अगदी लक्ष देऊन ऐका. तर स्वामी भक्त हो, अशी ही श्रीपाद श्रीवल्लभांची कथा तुम्हाला नक्की आवडली असणार आहे. तुम्ही ही कथा सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि एक लाईक जरूर द्या. श्री स्वामी समर्थ.